लाडक्या बहिणींना सगळ्यात मोठा धक्का, सरकारचा मोठा निर्णय, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढवणारी बातमी. राज्यातील ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये सन्मान निधी दिला जातो. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी या योजनेची घोषणा करण्यात आली. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. या योजनेचा मोठा फायदा विधानसभा निवडणुकीत महायुतीला झाल्याचं पाहायला मिळालं. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती तेव्हा या योजनेसाठी काही अटी देखील घालण्यात आल्या. मात्र अनेक महिला या योजनेसाठी पात्र नसताना देखील त्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं आणि त्यानंतर या योजनेसाठी KYC बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या योजनेचा लाभ खऱ्या महिला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सरकारने या योजनेसाठी KYC बंधनकारक केली. दरम्यान KYCला 2दा मुदतवाढ देखील देण्यात आली. 31 डिसेंबर 2025पर्यंत या योजनेसाठी KYC करण्याची अंतिम मुदत होती. मात्र त्यानंतर देखील अनेक महिलांनी आपली KYC न केल्यामुळे त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. तसेच काही महिलांनी या योजनेसाठी KYC केली, परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं त्यांना देखील पैसे मिळत नव्हते. अशा महिलांना आता चूक दुरुस्त करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.